एक वेळ पंजाब डकचा हवामान अंदाज चुकन, हवामान खात्याचा हवामान अंदाज चुकन, पण मावा हवामान अंदाज कधीच चुकत नाही. सोनूस पप्पा कालच म्हणले होते की पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आज पाऊस आलाच. हा मग कुठे शिकले हो सोनूस पप्पा तुम्ही? मै तंबाखू नरम पडायला लागली होती. वाई सुनी तुझं लय शिक्षण झालं नाही तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. दिल्ली लांब आहे का चंद्र लांब आहे? दिल्ली लांब आहे. कस काय? अरे दिल्ली इथनं दिसते का? चंद्रभाऊ हे बघ दिसला लय. अगं नवरा आणि बायकोत भांडणं झाल्यावर बायका नवऱ्यासोबत बोलत नाही हे ठीक आहे, पण बायका भांडी का पडत्यात? अहो कारण त्या भांड्यांवर नवऱ्याचं नाव असतंय, तेवढंच नवऱ्याला आपटल्यासारखं समाधान मिळते म्हणून. पण त्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे, काय माहिती तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. सोनूची मम्मी तुझं वय किती ग? सोनूस पप्पा मी वय सांगत नसते बर का. काहून ग? असं म्हणते पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय विचारू नये, काही तर कारण असेल ना. हा मग तो आतापर्यंत तो वय कोणालाच नाही सांगितलं? तुमची शपथ सोनूस पप्पा, माझा जन्म होऊन 30-32 वर्ष झाले असं पा, मी अजून कोणाला मग वय सांगितलं नाही. वाई चल निघ निघ, चल निघ घराच्या बाहेर. शहाणपणा करते, मोठं मोठं बोलते आणि सांग तुझ्या बापाला जोपर्यंत बुलेरो देत नाही तोपर्यंत अजिबात वापस यायच नाही. कशाला म्हणायचं तुझ्या बापाना हुंड्यात बुलेरो देतो म्हणून? तू बुलेरो आणल्याशिवाय अजिबात घरात पाय ठेवायचं नाही. तुम्हाला बुलेरो पाहिजे का? थांबा, लगेच दारासमोर बुलेरो आणायला लावते. हॅलो, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? साहेब, माझा नवरा माझा रोज छळ करतोय, हुंड्यात बुलेरो पाहिजे म्हणून. मग त्यात काय एवढं? थांबा, 4 पोलिसांसोबत लगेच तुमच्या घरी बुलेरो पाठवतो. अहो तुम्ही किती चपात्या खाणार आहे? हा 4 खातो की 4. 4 चपात्या तुम्ही खात नाही. मग एक काम कर, 3 खातो. 3 कर आहे ना? 3? अहो मगाशीच तर तुम्ही 4 चपाती खाल्ली आहे ना. आईला होईच की, विसरलोच की. मग एक काम कर, 2 कर. 2 लक्षात ठेवा, जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात कुचणार. एकच कर. आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे. बाहेर ऑनलाईन ऑर्डर करते, गपगुमान खायचं.